हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मी स्वामी समर्थांचे 21 गुरुवार करण्याचं ठरवले आहे. तर त्यातलाच माझा आजचा पहिला गुरुवार आहे. तर हे 21 गुरुवारचं व्रत कसं करायचं किंवा त्यात पूजा कशी करायची, काय करायची, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठून मस्त असं फ्रेश व्हायचं, केस वगैरे धुवून घ्यायचे, पूर्ण घर स्वच्छ करायचं, छान असं फरशी वगैरे पुसून घ्यायची, धूप वगैरे लावून छान आपला उंबरठा वगैरे स्वच्छ करून हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला छान रांगोळी काढायची आहे. मस्त पूर्ण घर प्रसन्न असं ठेवायचं आहे. सगळीकडे देवांची छान पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. आणि नंतर मग स्वामींची पण एक छान अशी पूजा मांडून घ्यायची आहे. आणि स्वामींचा पण पंचामृताने अभिषेक वगैरे ह्या सर्व गोष्टी करून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ही शॉर्ट नोटीस दिलेली आहे. डिटेलमध्ये तर मी तुमच्यासोबत समोर शेअर करणारच आहेत की मी कशा पद्धतीने पूजा केलेली स्वामींची. सगळ्यात अगोदर मी बाहेरचं झाडलं स्वच्छ, रांगोळी वगैरे सगळं काढून घेतली छान अशी मस्त. आणि आता मी घेत आहे स्वामींची पूजा करायला. तर त्यासाठी माझ्याकडे अशी एक छोटीशी फ्रेम होती. तर तीच मी पूजेसाठी पाटावर लाल कलरचं वस्त्र अंथरून स्थानापन्न करून घेतली. जर तुमच्याकडे मोठी फ्रेम असेल तर तुम्ही त्याचीही पूजा करू शकतात किंवा मूर्तीचीही. माझ्याकडे मूर्ती आहे तर मी मूर्तीचा छान असा अभिषेक करून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पंचामृत बनवून घ्यायचं आहे. तर पंचामृत कसं बनवायचं हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि परतही मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दूध, दही, साखर, तूप आणि मध. एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे पंचामृत बनवण्यासाठी. आणि ह्या पंचामृताने आपल्याला स्वामीचा अभिषेक करायचा आहे. कुठलीही पूजा गणपतीची असो, स्वामी समर्थाची असो, आपल्याला पंचामृत लागतंच. कारण अमृताशिवाय कुठलाही अभिषेक अपूर्ण असतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामीच्या मूर्तीला छान असं पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि नंतर परत दुधाने अभिषेक घालायचा. आपण हवं तर हे पंचामृत वेगवेगळं करून सुद्धा स्वामींना अर्पण करू शकतो. तर मी आजच्या ह्या गुरुवारी हे पंचामृत वेगवेगळं करून वाहिलं. तर त्यामध्ये मी अगोदर दूध आणि दही स्वामींना अर्पण केलेलं आहे आणि नंतर मग मध वगैरे अर्पण केला. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींच्या मूर्तीचा छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे. प्रत्येकाची पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत असू शकते. मी असं म्हणत नाही की मी अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक केला म्हणजे तुम्हीही करा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागात. किंवा मी पण म्हणू शकते की प्रत्येकाच्या घरीही वेगवेगळी पद्धत असू शकते. काही जण पूर्ण पंचामृत एकत्र करूनही पूजा करतात, मीच करते. पण यावेळेस मी सर्व वेगवेगळे पदार्थ अर्पण करून स्वामींचा अभिषेक केला. आता तुम्ही पाहू शकतात मी मध अर्पण केला आणि छान असं स्वामींच्या मूर्तीला मस्त अभिषेक घालून घेतलेला आहे. नंतर आपल्याला परत पाण्याने छान मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे व पाण्याने स्वामींना छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे. पूजेमध्ये थोड्याफार चुका कोणाकडूनही होऊ शकतात. फक्त मनात भाव पाहिजे. देव असं म्हणत नाही की प्रत्येक गोष्ट परफेक्टच पाहिजे. मनातून आपण जेवढं काही करू तेवढं कमी आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या मनात भाव असेल तर आपली कुठलीही केलेली पूजा नक्कीच पूजेचं सार्थक होतं. आणि नंतर छान असा स्वामींना चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे. आणि स्वामींचं आवडतं आपल्याला पिवळं फूल व्हायचं आहे. पिवळं फूल भेटलं तर अतिशय उत्तम. जर नाही भेटलं तर तुम्ही कुठलंही फूल स्वामींना अर्पण करू शकतात. तर अशा पद्धतीने स्वामींना फूल अर्पून घ्यायचं. नंतर थोडंफार साईडला जर तुमच्याकडे फुलं वगैरे असतील तर तेही आपण वाहू शकतात. परत श्री स्वामी समर्थ सारामृताची पोती ठेवायची मागे. पोतीलाही हळदी कुंकुम लावून आपल्याला घ्यायचं आहे. तर मी जसं की तुम्हाला अगोदरसुद्धा म्हटलं की मी डिटेलमध्ये समोरही सांगितलं की मी काय काय करते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आजच्या दिवशी उपवाससुद्धा करायचा आहे. ज्याच्याकडून उपवास होत नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने करू शकतात. पण जर आपल्याला होत असेल तर मला असं वाटतं आपण गुरुवारचा उपवास नक्कीच करावा. दिवसभर फराळ करून रात्रीच्या वेळेला स्वामींना नैवेद्य दाखवून किंवा प्रसाद दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे. किंवा आपण
पूजा झाल्याच्या नंतरही उपवास सोडू शकतो. आपापल्या टाईमनुसार ज्या बायका जॉब करतात किंवा बाहेर काम करतात, या बायकांना जर वेळोवेळी पूजा करायचं जमत नसेल तर त्या पहाटे सकाळी किंवा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रात्रीही ही पूजा नक्कीच करू शकता. असं नाही की आपल्याला सकाळीच करायची किंवा दुपारीच उपवास, असं काहीसुद्धा नाही. आपल्याला जेव्हा घडेल तेव्हा ही सेवा आपल्याला करायची आहे, फक्त मनातून करायची. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपल्याला पूर्ण हे 21 अध्यायाचं गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आपण जर सकाळी लवकर बसलं म्हणजे जवळपास 5:30ला जर बसलं तर 7पर्यंत आपलं हे पारायण करून होतं. पण जर तुम्ही वर्किंग वुमन असताल तर तुम्हाला सकाळी टिफिनची घाई ह्या गोष्टी असतील तर आपण नंतरही करू शकतो किंवा रात्री वेळ असेल तर तसंही करू शकतो. इवन यात एक ऑप्शन आहे, तर आपण 3 अध्याय एक दिवस करूनही वाचू शकतो. म्हणजे 7 दिवसात 21 अध्याय होऊन जातील. पण मी एकेच दिवशी 21 अध्याय वाचते, कारण मला वेळ होता आणि महत्त्वाचं म्हणजे मी तसंच करायचं ठरवलं आहे. स्वामींची छान अशी पूजा आणि दर गुरुवारी 21 अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृत वाचायचे. नंतर मी छान असं घरामध्ये धूप लावून सगळीकडे फिरवली. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की मला धूप खूप जास्त आवडते आणि मला असं फील होतं की जेव्हा मी धूप लावते तेव्हा घरातील बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी बाहेर जातात किंवा कधी माझं मन लागत नाही, त्यावेळेलासुद्धा मी शांततेत धूप लावून बसते. तर आजसुद्धा तसंच मी पूर्ण पूजा केली, गुरुचरित्र पारायण केलं आणि नंतर पूर्ण घरभर मी छान अशी धूप फिरवली, स्वामींना छान धूप दिला. आणि आता नंतर मी करणार आहे स्वामींची मस्त अशी आरती. नंतर स्वामींना आपल्याला जर आपला नैवेद्य झाला नसेल तर आपण दूध किंवा कुठल्या फळाचा पण नैवेद्य नक्कीच दाखवू शकतो. आणि जेव्हा आपण उपवास सोडणार आहे त्यावेळेस जसं की आता माझा पहिलाच गुरुवार होता, पहिल्या गुरुवारी हवं तर आपण पुरणपोळी, शिरा, खीर ह्या गोष्टी नक्कीच बनवू शकतो. जे आपल्याला जमेल त्यानुसार आपण करावे. पूर्ण घरभर धूप फिरवून झाल्यानंतर मी स्वामींची छान अशी आरती केली व आरती झाल्याच्यानंतर स्वामींना प्रसाद दाखवला. मी तुम्हाला म्हणल्यानुसार जर प्रसाद झाला नसेल तर आपण साखर, हलवा किंवा खडी साखर असला कुठल्याही पद्धतीचा प्रसाद किंवा कुठलं फळही स्वामींना नक्कीच अर्पण करू शकतो. तर असा होता माझा आजचा काहीसा पहिला स्वामी समर्थाचा गुरुवार आणि खरंच सांगते खूप जास्त समाधान वाटलं आणि खूप चांगल्या पद्धतीने माझा आजचा दिवस पार पडला. आणि मी आजची पूजाही खूप छान आणि सुंदर केली, मनाला अतिशय प्रसन्न वाटलं. जर तुम्हालाही असं वाटत असेल की मीही हे 21 गुरुवारचं व्रत नक्कीच करायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही प्रश्न पडत असेल तर कमेंट करून नक्की विचारा, मी त्याचंही उत्तर तुम्हाला नक्कीच देईल. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं त्यानुसार की आपण आपल्या मनात भाव असेल तर आपल्या काही चुका होत असतील तरीही आपल्याला स्वामी नक्कीच माफ करतील. आणि असं नाही की मी परफेक्ट आहे, माझंही बरंच काही चुकत असेल, तर माझंही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणाचे विचार वेगवेगळे असू शकतात. कोणाला असं वाटत असेल पूजा करते, व्हिडिओ करते, पण माझा व्हिडिओ बघून जर समोरच्याची करण्याची इच्छा होत असेल उपवास, पूजा वगैरे, तर ते माझ्यासाठीही चांगलं आणि समोरच्यासाठी चांगले विचार आपण सगळ्यांसोबत नक्कीच मांडले पाहिजे. आपल्याला पाहून बऱ्याच जणांची इच्छा होती की आपणही हे असं व्रत केलं पाहिजे किंवा आपणही ह्या अशा गोष्टी केल्या पाहिजे. तर चांगल्या गोष्टी स्प्रेड करायला काहीच हरकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने चांगल्या गोष्टी नक्कीच स्प्रेड केल्या पाहिजे. अशा पद्धतीने मी माझी पूजा संपवली आणि नंतर आरती वगैरे केली. घरातील सगळ्यांना आरती दिली, प्रसाद दिला आणि नंतर मग घरातला पूर्ण स्वयंपाक करून आम्ही नीट गेलो अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये. स्वामींचं छान दर्शन केलं, स्वामी समर्थाच्या मोठ्या मूर्तीचंही मस्त असं दर्शन केलं. तिथे थोडा वेळ शांत बसलो आणि दर्शन वगैरे करून नंतर घरी आलो. मस्त असा उपवास सोडला आणि खरंच खूप छान वाटलं. कधीच असं होतं की घरीही स्वामींची खूप छान पद्धतीने पूजा होते आणि मंदिरातही आपल्याला जायला भेटतं, म्हणजे अतिशय समाधान वाटतं. आणि खरंच आज मला खूप जास्त छान वाटते की माझ्या दोन्ही गोष्टी सक्सेसफुल झाल्या. पुन्हा भेटूया आणखी दुसऱ्या गुरुवाराबरोबर. तोपर्यंत बाय.